सगळ्या सविस्तर घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत। यापुढे आपण पुढच्या बातमीपत्राकडे वळूयात। सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपची सुनामी। महायुतीचा 200हून अधिक जागांवर विजय, तर मवियाची धूळधाण। भाजपचे 129 नगराध्यक्ष तर 3000हून अधिक नगरसेवक विजयी। नगर परिषद निवडणुकीत भाजप नंबर 1चा तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले मतदारांचे आभार। महाराष्ट्रात भाजप नंबर 1चा पक्ष हे पुन्हा सिद्ध झालं। फडणवीसांचं वक्तव्य तर विरोधकांनाही सुनावलं। ठरलेलं असतानाही महायुतीत अंतर्गत पक्ष प्रवेश झाले। मुंबईला जाऊन याबाबत चर्चा करणार। पिंपरीतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांची नाराजी। निवडणुकीत पैशांची गारपीट झाली। विधानसभेसारखी या निवडणुकीमध्ये ईव्हीएमची सेटिंग कायम होती। संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा जागा वाटपाचा प्रश्न सुटला। 2 दिवसात युतीची घोषणा करू। राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर राऊतांचं विधान। आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू संकटात। जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन मदत करणं गरजेचं। बांगलादेशातील हिंसाचारावर सरसंघचालकांचं मोठं वक्तव्य, तर भारत हे हिंदू राष्ट्रच असल्याचं प्रतिपादन। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक सविस्तर रिपोर्ट आपण पाहूयात। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवलाय। भाजपचे तब्बल 3000पेक्षा जास्त नगरसेवक तर 136 पेक्षा जास्त नगराध्यक्ष हे आघाडीवर आहेत। महायुतीने 200पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवलेला आहे आणि निवडणुकीच्या मैदानात देवा भाऊस धुरंधर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट आपण पाहूयात। नगर परिषद निवडणुकीत भाजपची सुनामी। सर्वाधिक नगर परिषदांमध्ये फुललं कमळ। फडणवीस ठरले निवडणुकीत धुरंधर। नगर परिषद निवडणूक निकालात जणू भाजपचं वादळ आल्याचं पाहायला मिळालं। भाजपच्या सुनामी लाटेत महाविकास आघाडी पालापाचोळ्यासारखी उडून गेली। त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा भाजप नंबर 1चा पक्ष ठरला। विधानसभेनंतर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली। या निवडणुकीत 135हून जास्त नगराध्यक्ष एकट्या भाजपचे आहेत, तसंच 3000पेक्षा जास्त नगरसेवक विजयी झाले। भाजपच्या या मोठ्या यशामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी 75% हे महायुतीचे निवडून येतील। तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे। त्या संपूर्ण नगरपालिकेमध्ये जवळजवळ 3000पेक्षा जास्त नगरसेवक फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले। त्याचा अर्थ देवेंद्रजींच्या नेतृत्वात एक दूरदृष्टी असणारा नेता, महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी अग्रेसर असणारा हा नेता रात्रीचं दिवस करतोय,
महाराष्ट्रातील जनतेने कौल दिलाय. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे काही नगर परिषदांमध्ये महायुतीतील मित्रपक्षांसोबत भाजपची मैत्रीपूर्ण लढत झाली. निवडणूक प्रचारात दोन्ही प्रमुख नेत्यांनी जाहीर सभा घेत वातावरण निर्मिती केली, पण त्या लढतीतही भाजपनं मित्रपक्षांना आसमान दाखवलं. भाजपच्या या विजयाच्या अश्वमेघ यज्ञाचं सारथ्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. निवडणूक छोटी असो की मोठी, त्याचं मायक्रो लेव्हलवर प्लॅनिंग करून विजय खेचून आणण्यात फडणवीसांना पुन्हा एकदा यश मिळालं. या निवडणुकीत भाजपनं प्रचाराचं अचूक नियोजन केलं. निवडणुकीसाठी मंत्री आणि प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवली. मतांचं विभाजन होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली. प्रत्येक जिल्ह्यासाठी नियोजन केलं. मेरिटवर उमेदवारी दिली. शक्य तिथं मित्रपक्षांना सोबत घेऊन विरोधकांना रोखण्यात यश मिळवलं. राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या योजना मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत फडणवीसांनी 50हून अधिक जाहीर सभा घेतल्या. त्याचा फायदा मतपेटीतून दिसून आला. विशेषतः 2017 पेक्षाही मोठा विजय हा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. मला असं वाटतं की गेल्या 20-25 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही, जो आज आम्हाला भाजप आणि महायुतीला मिळालेला आहे. आणि म्हणून मी नागरिकांचे खूप आभार मानतो. भाजपाची राजकीय ताकद प्रचंड वाढलेली आहे, यात काही शंकाच नाही. जिल्ह्यामध्ये संघटन कार्य मजबूत आहे. आणखी पुन्हा सरकार आहे, शिवाय बडे नेते आहेत. तर याचा पुरेपूर फायदा उचलत विरोधकांना चारीमुंड्या चित करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळणं स्वाभाविकच होतं. आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाटा सिंहाचा आहेच, त्यात काही शंका नाही. राज्यातील यशासोबतच पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही फडणवीसांचा करिश्मा दिसला. या निवडणुकीसाठी फडणवीसांनी स्वतः लक्ष घालत सभा घेतल्या. याचा फायदा भाजपला झाला. गडचिरोली जिल्ह्यातही आम्हाला खूप चांगलं यश मिळालं आहे. एकूणच तुम्ही जर बघितलं तर जवळपास 15 जागा म्हणजे 15 नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मेजॉरिटीत आलो, पण दुर्दैवाने कमी मतांनी आमचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी पडले आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या निराशाजनक कामगिरीनंतर अनेकांनी फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण फिनिक्स पक्षाप्रमाणे फडणवीसांनी विधानसभेत मोठं बहुमत खेचून आणलं. त्यानंतर आता नगर परिषदेच्या निवडणुकीतही फडणवीसांच्या नेतृत्वाचा प्रभाव पाहायला मिळाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्विवाद चाणक्य म्हणून फडणवीसांचं नाव पुन्हा अधोरेखित झालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.